श्रीराम समर्थ. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती या संतोक्तीप्रमाणे महाराष्ट्राला घडवणारे, महाराष्ट्राला ऊर्जा आणि दिव्यत्व देणारे अनेक संत होऊन गेले. सर्व संतांनी जीवाला घडवलं, जीवाला एक दिव्यत्व प्रदान केलं. त्यापैकी श्री समर्थ रामदास हे सुद्धा एक अलौकिक संत होऊन गेले. आपल्या महाराष्ट्रामध्ये विठ्ठल भक्ती करणारा वारकरी संप्रदाय आहे, दत्तभक्ती करणारा दत्त संप्रदाय आहे, तसाच रामभक्ती करणारा रामदासी संप्रदाय प्रसिद्ध आहे. प्रत्येक संप्रदायाचे अंगभूत असे काही मौलिक ग्रंथ असतात. तसंच रामदासी संप्रदायाचे प्रवर्तक श्री समर्थ रामदास स्वामी यांनी मानवाच्या ऐहिक आणि पारमार्थिक उत्कर्षासाठी मनाचे श्लोक, दासबोध, आत्माराम यासारख्या अनेक श्रेष्ठ ग्रंथांची निर्मिती केली. त्यापैकी दासबोध या ग्रंथामध्ये नराचा नारायण बनवण्यासाठी आवश्यक असणारा एकही विषय त्यांनी गाळला नाही. विषयांच्या दृष्टीनं हा ग्रंथ अद्वितीय आहेच, पण रामदासी सांप्रदायिकांच्या दृष्टीनं आणि साधकांच्या दृष्टीनं याचं महत्त्व आगळं वेगळं आहे. स्वामींनी आपल्या या ग्रंथाचं महत्त्व विशद करताना म्हटलं, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा हो खेद भक्तजनी. माझी काया गेली खरे, परी मी आहे जगदाकारे. ऐका स्वहित उत्तरे सांगेन ती. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट. तेणे सायुज्याची वाट ठाई पडे. रहा देहाच्या विसरे, वर्तो नका वाईट बरे. तेणे मुक्तीची द्वारे चोजविती तुम्हासी. रामी रामदास म्हणे, सदा स्वरूपी अनुसंधान. करा श्रीरामाचे ध्यान निरंतर. आणि अशा या दासबोधामध्ये स्वामींनी अगदी मूर्ख लक्षणापासून सर्व काही वर्णन केलं. मूर्खापासून उत्तम कसं बनायचं, रजोगुण कसा असतो, तमोगुण कसा असतो, नवविधा भक्ती कशी असते, गुरु कसा असावा, शिष्य लक्षण काय आहे, पंचतत्व कसे असतात, त्याचबरोबर सृष्टी कशी निर्माण होते, अगदी सामान्य साधकापासून ते ज्ञानोत्तर प्रेमभक्तीपर्यंत सर्व गोष्टींचा विचार स्वामींनी या ग्रंथामध्ये केला. अशा स्वामींच्या चरणी दासनवमीच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करते. श्रीराम समर्थ.